आज सकाळी उठल्याबरोबर फ्रेश झालो, चहा घेतला आणि पटकन गावी जायला निघालो. कारण गैशूला गावी सोडायचं होतं. सुट्ट्या पडल्यात आणि तिला गावाला जायची खूप इच्छा होती. त्याच्यामुळे तिला गावी सोडायला चाललो होतो. जातानाचा व्हिडिओ मी घेतला नाही, कारण सगळेजणच कंटाळलेले, झोपेतून उठून अक्षरशः लवकर गेलो होतो. पण लवकर आलोही आम्ही, जास्त वेळ थांबलो नाही तिकडे. सध्या घराचा गिलावा चालला आहे आणि सगळीकडे बांबू बनले. त्याच्यामुळे गैशू पण सारखं वरखाली करत राहणार, म्हणून मी पण थोडंसं, ती जातो म्हटली तर लगेच तिला पटकन सोडून आले. 2-3 दिवस राहिली तर नंतर तिला घेऊन येता येईल म्हणून. घरी गेलं, नाश्ता वगैरे घेऊन पटकन निघाली. चहासुद्धा घ्यायला वेळ मिळाला नाही आम्हाला. इतकी गडबड झाली आमची येतेवेळी. आणि मी इथं जे काही बोलते ते काहीच ऐकू आलेलं नाही आहे. पहिला मी बोलले, नंतर व्हिडिओ एडिट करताना ऐकलं तर काहीच ऐकायला येत नव्हतं हवेमुळे. त्याच्यामुळे मला आता इथं व्हॉईस ओव्हर करावं लागतं. सध्या घराची कामं आणि बाकी सगळ्या गोष्टींमुळे इतकं हेक्टिक झालं आहे की अक्षरशः माहेरपण सुद्धा जगता येत नाही आहे. ह्या वर्षात माहेरपण कसं असतं हेही मी विसरले. जाते आणि पटकन निघून येते, किंवा एक रात्र जाते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पहाटे निघून येते पहिल्या बसनी. असं सध्या रुटीन चालू आहे आणि खूप कंटाळा आला आहे. पण आता घरातली कामं काढलेत म्हणजे ते पण बघणं गरजेचं आहे, कारण तीही रिस्पॉन्सिबिलिटी माझीच आहे आणि ती मला पूर्ण करावीच लागणार आहे. तर इथं आम्ही चाललो होतो घरी आमच्या रिटर्न, ग्रेशूला सोडून. इथून पुढचं मी तुमच्यासोबत शेअर करेन रुटीन. तर ग्रेशूला गावी सोडून आले आणि मला अजिबात करमत नाही आहे. बाहेर कामं चालू आहेत, त्याच्यामुळे बाहेरही जाता येत नाही. दिवसभर रूममध्ये पॅक आहे. घरातली सगळी कामं आवरली मी पटपट. जेवण पण झालं. आता दूधवाले काका आलेले तर दूध गरम करायला ठेवलं आहे. आणि हे चहा आणि पावडर, चहा आणि साखर आणि चायपत्तीचे डबे जे संपल्यानंतर मी घासत असते. म्हणजे मी याच्या आधीही म्हटलं आहे, थोडं थोडं सामान भरते अर्ध्या क्वांटिटीमध्ये आणि ते संपल्यानंतर मग परत ते घासून भरत असते. त्यामुळे ते स्वच्छही राहतं आणि नंतर आपल्याला जास्त लोड पडत नाही, म्हणजे जेव्हा डीप क्लिनिंग काढतो तेव्हा. आता तर खूप धूळ झाली आहे घरात सगळीकडेच, तुम्हाला माहीतच असेल आता बांधकामाचं काम चालू असल्यामुळे. आणि सध्या थोडाफार पसारा झाला, पण मी बऱ्यापैकी आवरते सगळं. किचनवरचं पण सगळं आवरून घेतलं आणि बाहेरची काय काय कामं झाली तुम्हाला दाखवते. अजिबात बाहेर पाय ठेवायला जागा नाही आहे. मी असं का म्हणते तुम्हाला दाखवते. थांब 1 मिनिट. हे बघा, अगदी हे घर आहे आणि एकदम लागूनच सगळं असं आहे बघा, घाण. इथं मशीन पण कवर केलेत, त्याच लोकांनी केलेत ना, मी हे पण बघितलं नाही खरं तर. हे सगळं असं ठेवलं आहे आणि चप्पल घालते. हे असं सगळीकडे बांबू बांधले, त्याच्यामुळे जाता येत नाही, वाकून जावं लागतं. ते पण फार मुश्किलनं. गिलावाचं काम चालू आहे आणि इथला आता वरचा केलेत त्यांनी. आता बहुतेक ह्या भिंतीचा करणार आहेत, कारण पाणी मारले त्याला, म्हणजे बहुतेक इथला करणार आहेत. आणि असं सगळं चालू आहे. किचनचं कवर झालेलं आहे गिलावा करून, विंडो पण बसवलेत. आता ही एक विंडो बसवायची बाकी आहे. आत्ता सगळे गौंडी जेवायला गेलेत. आम्ही समोरचं जे घर आहे ते रेंटवर घेतले, म्हणजे सिमेंट वगैरे ठेवायला किंवा गौंड्यांचं सामान वगैरे ठेवायला. तिथं ती लोकं जेवायला पण बसू शकतात त्यासाठी. तर तिथं ती लोकं जेवायला गेलेत आणि म्हणून थोडा वेळ मी आता दरवाजा ओपन ठेवला, कारण खूप जास्त कंटाळा आला दिवसभर. अक्षरशः 2:30 वाजत आला आणि मला अजिबात बाहेर जाता आलेलं नाही. सकाळी ग्रेशूला सोडून आली 11ला, मे बी मी इथं पोहोचली. त्याच्यानंतर घरातली सगळी कामं आवरून घेतली. आता मला दळप करायचं आहे, जोंधळ्याचं पण करायचं आहे आणि गव्हाचं पण करायचं आहे. पण गहू आणलेले नाही आहेत अजून, तर बघू हे संध्याकाळी घेऊन येतात का. आणि आज ग्रेशू गेले ते एक बरं झालं, कारण ह्या सगळ्या घाणीमध्ये ना तिची खूप दगदग, म्हणजे सतत वरखाली करत असते आणि मग तिच्याकडे लक्ष द्यावं लागतं. घरात तिला जास्त वेळ मी ठेवू पण शकत नाही, ती कंटाळते. त्याच्यामुळे ती गेली ते बरंही झालं एका अर्थाने. तर आता बघू, उद्या किंवा परवा तिला जाऊन घेऊन यायचं आहे मला. ती राहतो म्हटली तर उद्याचा एक दिवस तिला ठेवणार आहे, कारण परवापासून परत मम्मी जाणार आहे बाहेर कामासाठी. शेतातली कामं चालू आहे त्याच्यामुळे, आणि मग ती मम्मीशिवाय राहत नाही आणि पप्पांना एकट्याला ती आवरत नाही. त्याच्यामुळे म्हणजे पप्पा तिला हँडलच करू शकत नाहीत. ती फक्त मम्मीकडे, तिचं जास्त ओढ आहे माझ्या मम्मीकडे. त्याच्यामुळे मग त्यासाठी मला तिला घेऊन यावं लागेल. आणि बघू, मला जर हे काम लवकर संपलं एक 8-10 दिवसात, तर मग मलाही जायचं आहे एक 4-5 दिवसासाठी. खूप कंटाळा आला आहे, खूप दगदग होते. आज सकाळी पण गेली, अक्षरशः गेली, पोचली आणि नाश्ता बनवलाच होता. म्हणजे मी फोन करून सांगितलेला नाश्ता बनवून ठेव म्हणून. नाश्ता बनवला, पटकन तो नाश्ता खाल्ला आणि लगेच निघालो. चहा पण नाही घेतला, फक्त रेडी होता तो नाश्ता खाल्ला आणि आम्ही आलो. 5 मिनिटात मे बी पटापट खाल्लं असेल आम्ही. तर खूप वेळ झाला. अक्षरशः माहेरी गेल्यानंतर 2 मिनिटं असं शांतीनं बसायला पण मिळत नाहीत, अशी कंडिशन झाली सध्या. आणि खूप जास्त थकवा तर येतोय, पण आता थोडंसं रेस्ट घ्यावीशी वाटते, कारण कंटिन्यू काम एका पॉईंटला सगळेच थकतात. तसंच माझं काहीसं झालं आहे. आणि आता फक्त दूध गरम करायचं होतं.
दूध गरम करायचं होतं ते गरम करते मी आणि मग थोडा वेळ जरा झोप घेते 1 तासभर. त्याच्यानंतर परत 4 4:15ला गवंड्यांचा चहा द्यावा लागतो. तर परत उठून मग ते सगळं आवरायचं. आज संध्याकाळचा स्वयंपाक नाही आहे कारण मी आज दुपारी स्वयंपाक केला. आज वेळ झाला मला स्वयंपाकाला 12 नंतर स्वयंपाक केला मी. त्याच्यामुळे ना पटपट स्वयंपाक करून तर घेतलाच पण दोन्ही टाईमचा एकत्रच बनवला. त्याच्यामुळे संध्याकाळी मला काही एक स्वयंपाक नाही आहे. आमटी, भात, भाजी आणि भाकरी पण मी केल्या होत्या. हे आज जेवायला आले नाही त्याच्यामुळे आता ते पण स्टॉकमध्ये आहे. तर म्हटलं आता संध्याकाळी जेवण नाही करणार आहे मी. तर चला आता पण बाहेरचं खूप सारं आवरायचं आहे. जमल्यास मला दळप पण करायचं आहे. पण आत्ता मला रेस्टची गरज आहे. तर मी रेस्ट घेते आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर गवंड्यांचा चहा वगैरे करून दिला मी. तर तेव्हाच भांडी वगैरे घासून घेतली. तर आता हे दुधाची साय आहे ही खूप जमा झाली. तर आता मी म्हटलं तूप ह्याचं बनवूया. आता काही दुसरं काम नाही आहे तर आणि फ्रीजमध्ये मी बॉटल भरून पाणी ठेवलेलं त्याचा फार बर्फ झालेला. तर आता एक अर्ध्या तासापूर्वी मी बाहेर काढून ठेवलेलं. तर आता बऱ्यापैकी हे जरा मेल्ट झालं आहे. तर हे मी आता बनवून घेते पटकन आणि आत्ता 5:30 होत आलेत. बिचारे ते गवंडीच सगळं क्लीन करून गेले. फक्त हे आतमधलं मला क्लीन करून घ्यायचं आहे आणि दरवाजा थोडा क्लीन करायचा आहे. कारण दरवाज्यावर थोडीशी सिमेंट वगैरे थोडंसं पडलेलं आहे. पण हे सगळं त्यांनी क्लीन करून गेले आणि इकडचं पण सगळं क्लीन केलं त्यांनी. डस्टबिनची अवस्था ना बघू नये अशी झालेली आहे. बरे दाखवलं होतं हे झालं होतं गेल्या वर्षी काम. आत्ता त्यांनी हे करून घेतलं. ही भिंत कवर करून घेतली. त्याच्यानंतर हे इकडचं पॅसेजमधलं हे पण कवर करून घेतलं आहे त्यांनी. हे वरचं आणि हे सगळं कवर करून घेतलं दरवाजापर्यंत. गवंड्यांनी तर बऱ्यापैकी बाहेरचं क्लीन करून घेतलं आहे. मला फक्त आता घरातलं क्लीन करायचं आहे. दरवाजा पूर्ण तो पुसून घ्यायचा आहे कारण खूप जास्त असंच ठेवलं की ते खूप जास्त घाण साचत जाते. म्हणून मग रोजच्या रोज क्लीन केलेलं कधीही बरं. आणि मी तूप बनवत होती आणि ते निघतच नव्हतं. म्हणजे थंड पाणी हवं होतं मला. थंड पाणी ते पूर्ण बर्फ झाला बॉटलमधलं पाणी जे की मला यूजच करता आलं नाही. त्याच्यामुळे एक बॉटल तर मी असं कट करून त्याच्यातलं बर्फ काढला आहे. तर मी आता दुसरं एक भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे फ्रीझरमध्ये 1 तासाभर आणि ते थंड होईल नंतर मग मी तूप बनवेन. ते काय झालं नाही आहे काम व्यवस्थित. तर चला आता हे सगळं आवराआवरी करते. गवंडी आता निघालेत म्हणजे अजून गेले नाहीत आहेत अजून वरती सेंटरिंगवाले आहेत खालचे ते फ्रेश व्हायलेत. आता जातील त्याने एक 10-15 मिनटामध्ये. मग त्याच्यानंतर हे सगळं मला क्लीन करून घ्यायचं. दिवसभर घरात पॅक आहे त्याच्यामुळे अक्षरशः म्हणजे पाय नुसतं असे हे होऊन आलेत. आता थोडंसं बाहेर हे सगळं आवरते पटकन आणि थोड्या वेळ बाहेर जाऊन येते मी थोडं चालून कारण खूप जास्त कंटाळा आला आहे मला घरात बसून. रात्री हे येतेवेळी हे आईस्क्रीम घेऊन आलेले. क्यूब होते त्याच्यामध्ये आणि वेगवेगळ्या फ्लेवरचे होते. खूप छान होते. ग्रेफीला सोडून खाताना कसं तरी वाटत होतं पण ती आल्यानंतर सुद्धा तिला आणून देणार होतं. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओ.